भरपूर झाले, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाहीये। हा बॉल चांगला होता, बॉल टप्पापर्यंत थोडासा चेंडू जरूर आपण पाहिला, बाउन्स मिळाला, टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। अभिषेकचा केलं जाऊ शकतात, अभिषेक मध्ये ती शक्ती आहे। बघितलं आपण, शॉर्ट बॉल होता, थोडासा राईज होतोय आणि बॅट या ठिकाणी व्यवस्थित हा अप्रतिम आहे। इथून ऑन साइडला जरूर खेळले गेले, क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता। सिंगल मेल, अंकुश पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील, फेकतील, तत्पूर्वी दोन धावा येतील की नाही, नाही त्याचं उत्तर मिळालं। OUT रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल। आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस मार्ग सुकर झालाय। आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4। विमोड करायचा आहे आपल्याला आणि तोच विमोड करण्याकरता चांगली गोलंदाजी। चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय, दुसरी धाव घेताना धोका निर्माण होऊ शकतो हे जाणलं बॅटरने। एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत। एका धाब्याच्या मदतीने धाव फळकावर धाबा लागले जात आहेत सध्याच्या घडीला। गोलंदाजी फलंदाजी करू शकतो, यावेळेला ऑन साइडला विश्वास ठेवला होता सुधीरने। एक धाव तर अर्जित केली जाते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। आता 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे। 2 धाबा, मोठा पटका, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि शतरक्षकाने दिली आम्ही। जो घास तोंडाशी आला होता तो घास खेचून काढलाय फिल्डिंग करणाऱ्या युवा ग्रुप वाढीव टीमने। व्हॉट ए परफॉर्मन्स, व्हॉट ए परफॉर्मन्स, कुणी बाकीत केलं नव्हतं। 1 षटक, 5 धावांची गरज होती प्रमोदजी। नक्कीच, म्हणून मी उल्लेख केला होता की खेळपट्टीवर या स्पर्धेमध्ये डिफेंड झालेल्या आहेत या धावा आणि त्याच पद्धतीने तोंडातून घास हिरावून घेतला गेला। सर्व काही आपण पाहतायत, ज्या पद्धतीने डाळ भात भाजी पापड लोणचं सगळं काही वाढलं होतं, फक्त घास मारण्याची वेळ आली होती आणि तो घास हिरावून घेतला असं म्हणायला वावगं ठरणार नाही। नो डाऊट सर।